कल्पना करा, तुमच्याकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली जमीन आहे आणि अचानक एक दिवस परकीय सरकार तुमच्या समोर उभं राहतं आणि विचारतं, याचा पुरावा आहे का? आणि जर नसेल तर तुमचं सगळं काही क्षणात नाहीसं होऊ शकतं. मराठा कालखंडात अनेक सरदार, जहागीरदार, वतनदार आणि देवस्थानांना इनामे देण्यात आली होती. ही इनामे म्हणजे फक्त जमीन नव्हती, तर ती होती पराक्रमाची ओळख आणि सन्मानाचं प्रतीक. पण काळ बदलला. मराठ्यांचा अस्त झाला आणि भारतात ब्रिटिश सत्ता स्थापन झाली. नवीन सरकारसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. ही सगळी इनामे चालू ठेवायची का, की कायमची बंद करायची? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी 21 जानेवारी 1828 रोजी ब्रिटिश सरकारने एक विशेष चौकशी समिती स्थापन केली. हीच समिती पुढे इतिहासात इनाम कमिशन म्हणून ओळखली गेली. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आला, आपल्या जिल्ह्यातील सर्व इनामांची माहिती गोळा करा. मग सुरू झाली एक मोठी चौकशी. लोकांकडून पुरसिसा घेण्यात आल्या, कागदपत्रे तपासली गेली आणि प्रत्येक इनामाचा इतिहास लिहिला गेला. या चौकशीत काही कठोर प्रश्न विचारले गेले. हे इनाम किती आहे? कोणाला आणि कशासाठी मिळाले? ते अजूनही चालू आहे का? त्याचा पुरावा काय आहे? आणि मध्ये कधी जप्त झाले होते का? पण प्रत्येकाकडे उत्तरं नव्हती. काही लोक म्हणाले, हे आमचं वडिलोपार्जित आहे. तर काहींनी सांगितलं, पुरंदर किल्ल्याच्या लुटीत आमची कागदपत्रे जळून गेली. मग समितीने गावच्या जमाबंदी नोंदी तपासल्या. जमिनीचे हिशोब, कराच्या नोंदी आणि वर्षानुवर्षांची माहिती सगळं पाहून त्यांनी ठरवलं, कोणाचं इनाम खरं आहे आणि कोणाचं नाही. या निर्णयांमुळे अनेकांची इनामे टिकली, पण काहींची कायमची नष्ट झाली. आणि पुढे 1861च्या सुमारास हीच चौकशी समिती इनाम कमिशन म्हणून ओळखली जाऊ लागली. ही घटना आपल्याला एक गोष्ट शिकवते: पुरावा आणि नोंदी इतिहासात आणि आयुष्यात दोन्ही ठिकाणी खूप महत्त्वाच्या असतात.